आम्ही सर्वजण जमलेलो होतो MPSC वाले सर्व स्टुडंट. आमची स्ट्राईक आहे. तर नेहमीप्रमाणे आमची याही वेळेस मागणी मान्य झाली पाहिजे. आणि खूप सारे इथं पोलीस तैनात वगैरे केलेले आहेत. आणि काल रात्रीपासून सर्वजण इथं विद्यार्थी आहेत. तरी पण अजूनही आयोगाचं काही नोटिफिकेशन क्लिअर आलेलं नाही आहे. तर धनश्री, तुला काय वाटते आता? तुम्हाला काय वाटते? आणि ॲग्रीला गाईड व्हायला पाहिजे. आणि आयोगाचं तर काही नोटिफिकेशन पण आलेलं नाही अजून. तर मग तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी आयोग तुमची दिशाभूल करत आहे किंवा तुमचा टाईम पण जाते याच्यामध्ये? जातच आहे ना, एवढ्या गोष्टी होत आहेत. तर मग आणि जानेवारीमध्येच IBPSने ऑलरेडी सांगितलं होतं की आमची एक्झाम आहे. आणि आयोगाला पण माहीत होतं की एक्झाम आहे, कारण कोणत्याही एक्झाम जे आपण कंडक्ट करतो त्यांना माहीत असतं आपली एक्झाम ह्या वेळेस आहे. तरी पण IBPSची एक्झाम आणि राज्यसेवेची एक्झाम एकत्र ठेवलेली आहेत. याच्यावर काय बोलणं आहे तुमचं? काही नाही, तुमच्या मागण्या मान्य होणार आहेत का तोडगा नाही? काढल्यावर पण त्यांनी काहीच तोडगा काढलेला दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. ओके, ठीक आहे, थँक्यू. कधीपासून बसलेत तुम्ही? कारण की कृषी सेवेच्या ऍड होत नाहीये जागा. IBPSची पण ओव्हरलॅप एक्झाम आहे. 2 एक्झाम एकत्रच येत आहेत. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? नोटिफिकेशन पण आलेलं आहे. आम्ही काल रात्रीपासून बसलेलो आहोत इथे. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही परीक्षेचे फॉर्म भरलेले आहे. IBPSचाही फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही राज्यसेवेचाही फॉर्म भरलेला आहे. तर आम्हाला दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे. जर IBPSचं नोटिफिकेशन हे जानेवारीमध्ये निघालेलं होतं आणि त्यानंतर राज्यसेवेने नोटिफिकेशन काढलं. मग त्यावेळेस आम्ही मुलांनी आयोगाच्या हे लक्षातही आणून दिलं होतं. तरीही जर आयोगाने आपला भूमिका बदलली नाही. आता यामध्ये आमची एक एक्झाम जाईल. काल तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना एअरपोर्टला भेटले तेव्हा तुम्हाला काय म्हणजे त्यांच्याकडून काय आश्वासन आले होते? मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या 25 तारखेच्या एक्झाममध्ये तुमची जागा ॲड होती. पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही. नोटिफिकेशन आयोगाने वेगळंच काढलं आणि त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यावेळेस आयोगाने रात्री 1:30 वाजता नोटिफिकेशन काढलं. मग आयोगाचा हा असा अडमुठेपणा का आहे? आता जर नोटिफिकेशन आलं नाही तर तुम्ही एवढा तुमचा टाइम घातलेला आहे आता MPSC त्याच्यासाठी. 4 दिवसानंतर एक्झाम आहे. मग काय होणार? एक्झामचं म्हणजे नेमकी एक्झाम कॅन्सल होणार आहे असं कुठून आश्वासन भेटत नाहीये, कुठून नोटिफिकेशन पण येत नाहीये. तुमचा टाइम पण वेस्ट जातोय. जोपर्यंत आमचं नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार आहे का? तुम्ही सांगितलं का तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे असं? कारण की 4 दिवस राहिले एक्झामला. नाही, आम्ही आमची मागणी योग्य मागणी आहे आणि आम्ही आमच्या न्यायासाठी इथेच बसून राहणार आहोत जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही. अधिकारी व्हावा पोरगा म्हणून बापानं पुण्याला धाडलं. अधिकारी व्हावा पोरगा म्हणून बापानं पुण्याला धाडलं. आईचं दागदागिनं सोनं नाण्या कांद्यावर पुण्यालाच पाठवलं.